श्री स्वामी समर्थ. नवनाथ भक्तिसार अध्याय 4. मराठी भावार्थ. भैरवांचा पराजय आणि मातृका गणांची फजिती. श्री गणेशाय नमः. रामेश्वरवरून आल्यानंतर मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनासाठी गेला. तिला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हणत असत. तिचे स्थान भयंकर अशा निबिड अशा अरण्यात खूप आत होते आणि मोठ्या धीराचा ही जागीच प्राण जावा इतके भेसूर होते. तरीही मच्छिंद्र तिच्याद्वारे गेला. जाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वारावर अष्टभैरवांचा म्हणजे पहारा होता. मच्छिंद्राला पाहताच त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि गोसाव्यांच्या रूपात प्रगट होऊन म्हणाले, काय रे, कुठे चाललास? त्यावर नाथांनी देवी दर्शनासाठी चाललो आहे असे सांगताच, आम्ही देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पापपुण्याची चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांनाच आत सोडतो, आणि जर कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केला तर द्वार छोटे होत जाते आणि मनुष्य आत अडकतो. तेव्हा तुझे खरे पापपुण्य आम्हाला सांग आणि मगच पुढे जा. त्यावेळी नाथ म्हणाला, आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे आठवत नाही. कसले पाप कसले पुण्य मला काही माहीत नाही. माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती परमेश्वरासाठी घडली आहेत. तेव्हा बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या. पण भैरव हटले नाहीत. आपल्या पाप पुण्याचा हिशोब झाल्याशिवाय आम्ही तुला आत जाऊ देणार नाही, आणि आमचे न ऐकता पुढे जायचा प्रयत्न केला तर तुला दंड करू असे म्हणाले. ते ऐकून मच्छिंद्र संतापला आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहू लागला. चिलटांनो, मला दंड करण्याची भाषा करू नका. या महासमर्थनाथापुढे तुमच्या सारख्यांच्या मशकांचे काही चालणार नाही. ते ऐकून आठही भैरव संतापाने लालबुंद झाले आणि आपापली शस्त्रास्त्रे सावरून नाथावर धावले. तेव्हा नाथांनी चिमूटभर भस्म वज्रपंजर मंत्राने भारून आपल्या भाळी लावले. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले. भैरवांचे कोणतेही शस्त्र त्यांच्यावर चालेना. तेव्हा नाथांपुढे आपली समस्त शस्त्रे उचकामी ठरलेली पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला. त्यांनी त्यांच्यावर वातकाम, इंद्र, सर्प, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत अशा एकापेक्षा एक भयंकर अस्त्रांचा एकाच वेळी मारा केला. त्या भयंकर अस्त्रांनी आसमंतात प्रलय काळासारखे प्रचंड थैमान घातले. पण नाथ गडबडला नाही. त्याने मोठ्या धैर्याने हाहाकार माजवणाऱ्या त्या अस्त्रांवर प्रति अस्त्रांची योजना करून भैरवांचे ते अस्त्रबल प्रभावहीन करून टाकले आणि त्याच वेळी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्या भैरवांना निश्चित पाडले. त्या युद्धात इंद्रशक्तीने जो भीषण नाद केला तो प्रकार ऐकून देवी आपल्या मातृकागणांना पाठवून काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी पाठवले. त्यांनीही मच्छिंद्रनाथावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला. पण त्या वीरश्रेष्ठ नाथांनी खंबीरपणे त्या सर्वांचे निवारण करून कामशेरावर मोहन शस्त्राची योजना करून ते त्या देवतांवर सोडले. त्यामुळे त्या देहभान विसरून पिशाचवत चाळे करू लागल्या. मग नाथांनी विद्यागौरव अस्त्रांच्या साह्याने त्यांना निर्वस्त्र केले आणि मायस्त्रांच्या साह्याने पुरुष निर्माण करून तात्काळ स्मृती अस्त्र जपले. त्यामुळे मातृका देहभानवर आल्या आणि आपण नग्नपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात आल्यावर लज्जित होऊन सैरावऱ्या पळाल्या. मार्गामध्ये त्यांनी अष्टभैरवांना निश्वेस्त पडलेले पाहिले. तेव्हा तर त्यांची बोबडीच वळाली. भयभीत झालेल्या त्या देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि थापा टाकत वृत्तांत तिला सांगितला. दासिकाकडून जतीचे वर्तमान समजताच देवीने अंतर्दृष्टीने पाहिले असता तिला तो रणधुरंधर जती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळाले. तिने आपल्या दासींना धीर देऊन त्यांना नेसावयास दुसरी वस्त्र दिली. त्यानंतर जगदंबा स्वतःच नाथांना भेटायला गेली आणि तिने त्याला मोठ्या वास्तव्याने त्याला पोटाशी वात्सल्यतेने त्याला पोटाशी धरले. नाथांनीही तिला भक्तिभावाने वंदन केले. तेव्हा जगदंबेचे त्याला आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरव यांना जागृत करण्यास सांगितले. त्यावेळी तिच्या शब्दांचा मान राखण्यासाठी
वाताकर्षण अस्त्र काढून घेताच ते सर्व भैरव भानावर आले. त्यांनी अंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली व देवीला नाग अश्वत्थाची हकीकत सांगून आपण यांची परीक्षा घेतल्याचे सांगितले. भैरवमुखीचा वृत्तांत ऐकून देवीच्या मनातही नाथांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा तिच्या विनंतीवरून नाथांनी नागास्त्र आणि वायुअस्त्राचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशात उडून त्याला भ्रमण करायला लावले. ते पाहून देवी थक्क झाली. तिने नाथांची फजिती करण्यासाठी तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. नाथांनी योगबलाने पर्वत पुन्हा जागेवर ठेवला. त्यावेळी त्यांच्या सद्विद्येचे सामर्थ्य पाहून प्रसन्नचित्त हिंगळादेवीने स्पर्शास्त्र व भिन्नस्त्र अशी 2 अस्त्रे दिली. त्यानंतर 3 दिवस मातेसमवेत राहून मच्छिंद्र पुढील तीर्थयात्रेस निघाला. या अध्यायाचा लाभ. या अध्यायाच्या नित्यपठणाने सर्व प्रकारचे कपट बाधा दूर होते. तसेच सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मनुष्य शत्रुमुक्त होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. श्री स्वामी समर्थ. नवनाथ भक्तिसार अध्याय 5. मराठी भावार्थ. मच्छिंद्राकडून वेताळांचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी. मच्छिंद्राने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बार मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे 2 प्रहर रात्रीस मोठा आवाज येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. ते पाहून भुतावळे उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्यांनी विचार केला. मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्रांच्या अद्भुत शक्तींच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खेळू लागले. त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भूते नित्य नियमाप्रमाणे वेताळांच्या भेटीस जाण्यास निघाली, परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली. मग 5-7 भूते वेताळांची आज्ञा मान्य करून शरभतीरी आली आणि शोध करून पाहू लागली. तो यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली. मग ती त्यांच्या जवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्यांच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याच तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळांकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा यांचीच अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी, ही भूते पतित आहेत, यांची मुक्तता करावी, म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील. त्यावेळी ही सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत, म्हणून त्यांच्या तपास करण्याकरता वेताळाने आम्हास इकडे पाठवले आहे. तर महाराज, यांची सुटका करावी, म्हणजे ही वेताळांकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल. मच्छिंद्रनाथांचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळांकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे. त्याने शरभतीरावरची भूते मंत्रांच्या जोराने एका जागी खेळून ठेवली आहेत. तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्यांचा निश्चय आहे. हे ऐकताच वेताळांची नखशिखात आग झाली. त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूस पाठवले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळवला. मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभतीरे येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला.
पुढे त्याने वज्रस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली. तेणेकरून भूतांना जवळ जाता येईनासे झाले. भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथांवर टाकले, परंतु त्यांचे काही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकले. त्यावेळी पिशाच्यांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळता, बावरा, मंगदा, मुंजा, महिषासूर व धुळवान हे 7 जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते. पण तितक्यात नाथांनी चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू, कुंभक, मरू, मलिमल, मुचकुंद, त्रिपुर, बळजेठी हे 7 दानव निर्माण केले. मग 7 दानव व 7 भूतनायक यांची झोंबी लागली व एक दिवसभर यांचे युद्ध चालले. पण दानवांनी त्यास जर्जर करताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. त्यांची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा भेद केला. मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हायचा आहे? आमचे प्राण वाचल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहे. त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्य फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकूम मानू. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू. असे भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले की शाबरी विद्येवर माझे कवित्व आहे. याकरता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्र हुकूम कार्यसिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणारासही मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथांचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्रांच्या सिद्धतेमुळे ग्रहणामधील कायम ठेवले. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळ करून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्रांची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी निघून गेले. या अध्यायाची फलप्राप्ती. घरातील संबंध अडचणी दूर होतील आणि भूतबाधेचा नाश होईल. अध्याय 5 समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. आदेश, आदेश, आदेश.